वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बहुजन विकास आघाडीचे सर्वे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यासाठी आज काँग्रेसचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांची बैठक देखील पार पडलेली आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विजय पाटील आहेत। सर, काय सांगाल, काय चर्चा झालेली यामध्ये? आमचं महाविकास आघाडीबरोबर बहुजन विकास आघाडी यांच्याबरोबर महाविकास आघाडी करून एकत्र इलेक्शन लढायचं महानगरपालिकेचं हे जवळजवळ ठरलेलं आहे आणि वरिष्ठांनी सुद्धा आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेले आहेत काँग्रेसच्या। आणि आता आम्ही प्रायोरिटी मीटिंग केली तेव्हा कुठल्या पद्धतीने आपण इलेक्शन लढलं पाहिजे, कोणाच्या आमचे किती उमेदवार असले पाहिजेत किंवा काय असले पाहिजे, ही प्रायोरिटी चर्चा झाली। कारण आमचं एकच ठरलं की मेरिटवर जे कार्यकर्ते आमचे चांगले आहेत त्यांच्यासाठी आम्ही उमेदवारी मागणार आहोत। आणि पुढची रणनीती आहे, त्यांनी काही इलेक्शनच्या बाबतीमध्ये कसं काय आपण रणनीती केलं पाहिजे ही जी चर्चा झालेली आहे त्याची प्रायोरिटी म्हणून त्यांनी काही काम चर्चेमध्ये सांगितलं त्याच्या आम्ही वरून मान्यता घेऊन आम्ही परवापर्यंत फायनल करणार। निश्चितच आपल्यासोबत अजूनही ज्येष्ठ नेते आहेत। तर सर, काय सांगाल, काँग्रेस आता कुठेतरी बहुजन विकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार आहे? आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन निवडणूक लढवणार आणि बहुजन विकास आघाडीला काँग्रेस पक्षाने वेळोवेळी सीट्स पण सोडल्या होत्या। त्याच्यामुळे पहिल्या म्हणजे अनेक वेळा आमची अशी आघाडी झाली होती। आता आम्ही वरिष्ठांच्या म्हणजे वरिष्ठांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे आणि हे वरिष्ठांपर्यंत नेमून देऊ आणि त्याच्याप्रमाणे निर्णय। निश्चित आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष ओलील अडमेडा जी आहेत। सर, काय सांगाल, जागा कशा पद्धतीने वाटप असणार आहे, यामध्ये काय चर्चा आहे? महाविकास आघाडीच्या माध्यमातून वसई विरार जनतेसाठी एक चांगलं सोल्युशन देण्याच्या निमित्ताने चर्चा सकारात्मक झाली। बहुसदस्यीय निवडणूक पहिल्याच वेळेला होत आहे, त्यामुळे काही टेक्निकल अडचणी आहेत, प्रचाराच्या वेळेला काय अडचणी आहेत त्याविषयी आमची त्यामध्ये चर्चा झाली आणि त्यासाठी ज्या काही पॉलिसीज आहेत त्याविषयी वरिष्ठांची मान्यता घेऊन आणि जे जनसंपर्क चांगला आहे असे उमेदवार निवडून एक चांगलं सोल्युशन वसई विरारच्या जनतेसाठी द्यायचा आमचा प्रयत्न आहे। जे धर्माच्या नावाने राजकारण करून लोकांना डिवाईड करू पाहत आहेत, लोकांची दिशाभूल करू पाहत आहेत, एक भ्रष्टाचाराचा मार्ग करून अनेक ठिकाणी आपण पाहतोय, त्याला एक चांगला निर्णयात्मक सोल्युशन देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्याविषयी सकारात्मक चर्चा आज झाली। काय विश्वास असेल निवडणुकीत? काय विश्वास असेल मला या निवडणुकीत आपला? नाही, डेफिनेटली महाविकास आघाडी सत्तेवर येणार आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे सर्व बहुजन विकास आघाडी मार्फत आहे त्यांचाच महापौर बसणार आणि 100% विजयाची खात्री आहे। फक्त काही मान्यता जी आपल्या वरिष्ठांची घ्यायची आहे, प्रदेशची घ्यायची आहे, ती घेऊन हे सोल्युशन, ही जी आघाडी आहे हे पुढे न्यायचा आमचा प्रयत्न आहे। निश्चितच आपण जर बघितलं असाल तर बहुजन विकास आघाडीसह महाविकास आघाडीचाच महापौर बसणार असल्याचा देखील विश्वास यावेळेस काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। आता नेमकं या निवडणुकीत कशा पद्धतीने सूत्र हलतात आणि कोणाच्या हातात सत्ता जाते हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळामध्येच स्पष्ट होणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।